विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणामध्ये उतरले। त्यामुळे येत्या 12 जुलैला विधान परिषदेच्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब झालंय। या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होणार असल्याची चर्चा सुद्धा सुरू झाली। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। विधान परिषदेसाठी निवडणूक अटळ। अकरा जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात। विधान परिषदेसाठी घोडेबाजार तेजी। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे निवडणूक होणार हे अटळ आहे। महाविकास आघाडीनं संख्याबळापेक्षा एक उमेदवार जास्त उभा केलाय। विधान परिषदेच्या या मैदानात राज्यातील अनेक दिग्गज नेते उतरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। आपण जर आमची बेरीज बघितली तर 9 उमेदवारांना निवडून आणण्याकरता जी मतं लागतात ती आमच्याकडे आहेत। महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार उभा केलेला आहे। त्यामुळे त्यांना जर घोडेबाजार करायचा असेल तर ते उमेदवार ठेवतील, तो करायचा नसेल तर ते उमेदवार परत घेतील। मला पूर्ण विश्वास आहे की महायुतीचे 9ही उमेदवार निवडून येतील। घोडेबाजार करणारीच लोक घोडेबाजाराची चर्चा करतात आहे। त्यांची जी संख्या आपण पाहिली 8 उमेदवारांसाठी बरोबर आहे, पण जो 9वा उमेदवार त्यांनी टाकला त्याला 20-25 मतं आणणार कुठून हे लोक। त्यामुळे घोडेबाजार त्यांना भ्रष्टाचाराने पैसा कमवला आणि आता पैशांनी विकत घेण्याचा काही प्लॅन त्यांचा चाललेला असेल आणि म्हणूनच राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री हे घोडेबाजाराची चर्चा करत आहेत। खरं तर त्यांनी विड्रॉल करायला पाहिजे होता, पण तेच घोडेबाजाराची चर्चा करतात। विधान परिषदेच्या उमेदवारांवर एक नजर टाकूया। भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर, तर शिंदे गटाकडून कृपाल तुमाने आणि भावना गवळींना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि शेकापकडून जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीचे 69 आमदार आहेत, त्यांचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात। मात्र महाविकास आघाडीनं 3 उमेदवार दिल्यानं निवडणुकीत रंगत आली आहे। यामधलं एक महत्वाचं नाव म्हणजे मिलिंद नार्वेकर। नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आहेत। त्यांना विधान परिषदेमध्ये उतरवण्याचं कारण म्हणजे त्यांचे सर्वपक्षीय नेते आणि आमदारांशी असलेले सलोख्याचे संबंध। अगदी शिंदेच्या शिवसेनेतीलही काही मतं नार्वेकरांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। मागील काही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर हे भाजपच्या काही नेत्यांशी गुप्तगू करताना पाहायला मिळाले। आशिष शेलार, प्रवीण दरेकर, राम कदम यांच्याशी मिलिंद नार्वेकरांची झालेली चर्चा हा चर्चेचा विषय ठरलाय। त्यामुळे भाजपचे आमदारही नार्वेकरांना मदत करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या या खेळीमुळे धोक्यात आलेले उमेदवार म्हणजे शेकापचे जयंत पाटील। आता जयंत पाटलांना महायुतीचे किंवा काही अपक्ष आमदार मदत करणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे असल्यानं नेमका कुणाचा गेम होतो हे पाहायचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।